तेवढं लेट आयोजन कमिटीकडून वारंवार सूचना येते, अन्यथा 4 ओव्हरचे ओव्हर कमी होतील, मग 4 ओव्हरचे सामने बघायला मिळतील फक्त. जयेश, चला गोलंदाजी मारूवरती जयेश. बेस्ट फिल्डरचा पुरस्कार मिळाला मॅचच्या मॅचमध्ये. अर्ना 11 कॉंग्रॅच्युलेशन, सतत 2 विजय घेऊन आलेले आहेत. आणि बालाजी 11 हा संघ प्रथम सामन्यात पराभूत स्वीकार करावी लागली, पण दोन्ही अष्टपैलू खेळाडू, ताकद आहे. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आकाश गरत आणि श्रेयस गुरव क्षमता आहे, कमबॅक करून दाखवतील बालाजी 11 या संघाला का नाही. आणि पहिला चेंडू फांडलेच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न ट्रॅव्हल करते सी मारेशा पार. कम ऑन डीजे. चला थोडी घाई करायची आहे, वेळेचं बंधन असतं. चला पहिला चेंडू चौकार आला, पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, एकेरी धावेने धाव फलकात पड. 2 चेंडू 5 धावा. चला 2 चेंडू 5 धावा. चला मैदानाच्या चारू बाजूला पहिला बघितलं आणि पुन्हा एकदा भिरकावून दिलाय गॅप मध्ये सीमारेषा बार. कमान डीजे. थँक्यू डीजे. चला 3 चेंडू 9 धावा झालेले आहेत. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 2 चौकार आलेले आहेत. ओके, चला थोडी घाई करायची आहे. 3 चेंडू 9 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सरळ षटकाराला. कमॉन डीजे.
थँक्यू. 4 चेंडू 9 धावा झालेल्या आहेत. चला आकाश घरत यांची जागा घेण्यासाठी विजेंद्र पाटील स्वतः आलेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय सी मारे शपार कमान डीजे. चला ते कुठेतरी कॉन्फिडन्स मुवमेंट शिफ्ट झाला असेल विजेंद्र पाटील यांच्याकडे आणि हलक्यात आणि कट केला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. एकेरी धाव्याने संतुष्ट राहावं लागेल. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली ती 14. एक मोठा आदर आकाशच्या रूपात. कमॉन डीजे. थँक्यू. चला आता लाईट सुद्धा ऑन झालेल्या आहेत. चला गोलंदाजी मारूवरती इकबाल आलेले आहेत आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन. चांगला चेंडू त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन खेळून काढलेला आहे. धावसंख्येचा विचार करत धावसंख्या झालेल्या आहेत 15. एक चेंडू 15 धावा. आता श्रेयस गुरव याच्या खांद्यावर कुठेतरी जबाबदारी कारण की या खेळपट्टीचा खूप अनुभव आहे. गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न जयेश. एक चांगला द्रो. बॉल काही कलेक्ट नाही झाला पण यष्ट मात्र उद्ध्वस्त केल्या बेल सगत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली ती 16. 2 चेंडू 16 धावा. इकबाल याचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये जेव्हा संघासाठी दुसरा षटक घेऊन आला होता वैयक्तिक तेव्हा फक्त 2 धावा दिल्या होत्या. म्हणजे अनुभव आहे गोलंदाजाला. क्रिकेटच्या पडल्यावरती अनुभव आणि नवनवीन खेळाडू यंगस्टर विरुद्ध एक्सपिरियन्स अशी लढत नेहमी दिसत असते. पण कित्येंदा बघितलं तर यंगस्टर आणि एक्सपिरियन्सच्या लढतीत आपण एक्सपिरियन्स हे नेहमी जिंकताना दिसतं. पण यंगस्टर सुद्धा बचत. आता धावजीची संधी. एक मोठा हादरा लागू शकतो का. श्रेयस गुरव तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कमॉन डीजे. थँक्यू. धीरू पाटील. धीरू धीरेंद्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. इकबाल 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 या नावाचा बोलबाला अर्ना 11 या संघाकडून आहे. कारण की मागच्या सामन्यात सुद्धा 3 निर्धाव चेंडू हाताळले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू. थँक्यू डीजे. 5 चेंडू 20 धावा झाल्यात. कॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न. एक सुंदर चौकार विजेंद्र पाटील यांच्या बॅट मधून दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाल्यात 24 रन ऑन बोर्ड. 24 धावा. कमॉन डीजे.
थँक्यू. चला गोलंदाजी मार विचार केला तर चिराग आणि त्या धीरेंद्र पाटील स्ट्राईकवरती आलेले आहेत. चांगला चेंडू, त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन खेळून काढला. एकेरी धावेने धावसंख्येवर धावसंख्येचा विचार करता 25 रन ऑन बोर्ड. धाव फळक चांगला आहे कुठेतरी. बालाजी 11 या संघाचं पण दोन मोठे आदरे आकाश घरत आणि श्रेयस गुरव तंबूच्या दिशेने जाताना दिसतात. त्याचबरोबर अर्ना 11 इकबाला कुठेतरी कमबॅक करून दाखवते आपल्या संघासाठी आणि त्या क्षेत्ररक्षकांमध्ये बदल होताना दिसते. चला विजेंद्र पाटील यांच्यासाठी क्षेत्ररक्षक सजवले गेले आहे. 1 2 3 4 5 तब्बल 5 खेळाडू लेगला लावलेले आहेत. धावचीची संधी. धीरेंद्र पाटील वरच्या हँडवरती कुठेतरी धावचीची संधी होती पण एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 2 चेंडू 26 धावा. चला प्रत्येक चेंडूवर कुठेतरी क्षेत्ररक्षण बदलताना दिसतात कारण की येणारा प्रत्येक चेंडू निर्णायक चेंडू असतो. क्रिकेटच्या सामन्यात ना हा प्रत्येक चेंडूला महत्व असतं. खोलवा टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. आता जसं उल्लेख केला ना क्रिकेटच्या सामन्यात प्रत्येक चेंडूला महत्व असतं. नक्कीच धावसंख्या 26. 3 चेंडू 26. चिराग गोलंदाजी मारवती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार. थँक्यू. 30 धावा 4 चेंडू. डीजे ऑपरेटर यांनी उल्लेख केला होता जादू पण जादू क्षेत्ररक्षक मध्ये करताना दिसले आपल्याला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. धावसंख्या 31. शेवटच्या चेंडू मार्गस्थ 31 रन ऑन बोर्ड. आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसते वाटते. नक्की विजेंद्र पाटील दबदबा आहे या बॅटरचा दबदबा आहे कारण की याच्यासाठी क्षेत्ररक्षण वेग सजवलं जाते. धीरेंद्र पाटील यांच्यासाठी क्षेत्ररक्षण वेग सजवलं जातं. एक रचनात्मक खेळ आणि पंचांनी 9चा इशारा करून दाखवलेला आहे. तिसऱ्या षटकाची समाप्ती. 31 रन ऑन बोर्ड. घेऊ एक छोटासा ब्रेक. ऐकूया सुमधीर संगीत. थँक्यू. चला पुन्हा एकदा इकबाल आपल्या संघासाठी एक महत्वाचं षटक घेऊन आले. 4थं. धीरेंद्र पाटील यांच्यासाठी सुद्धा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करताना दिसतात. आता थर्डमॅनचा खेळाडू थोडंसं फायने घेतलेला आहे आणि फाईन लेगचा खेळाडू सुद्धा थोडा फायने दिसतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर होता पण कुठेतरी बॅटची साथ नाही मिळते धीरेंद्र पाटील यांना. एकेरी धावेने धावफलकात भड. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन बदलले. 32 रन ऑन बोर्ड. 32 धावा 1 चेंडू. इकबाल यांचा विचार केला तर एक अनुभवी गोलंदाज आहे आणि आपल्याला वारंवार त्यांचे अनुभव दाखवलं या पिच वरती त्यांनी. टॅपचा सहारा. एकेरी धावेने धावसंख्येत भर. 2 चेंडू 33 रन ऑन बोर्ड. 33 धावा. पूर्णपणे दोन्ही फलंदाज कुठेतरी बांधून ठेवले. मग धीरेंद्र पाटील असो का विजेंद्र पाटील असो दोन्ही फलंदाजांना कुठेतरी पूर्णपणे बांधून ठेवले. 3 चेंडू. हॅलो. 3 चेंडू 34 धावा झाल्यात. थोडासा फाइंड मारण्याचा प्रयत्न एक रचनात्मक शॉट मारण्याचा प्रयत्न होता पण चिराग चेंडूवर येते आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडू 34 धावा. ऑफ एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 5 चेंडू 35 धावा.
चौथ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे तिथे 35 रन ऑन बोर्ड. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया एक सुमधीर संगीत. थँक्यू डीजे. चला, रिहान आलेला आहे गोलंदाजीसाठी आणि स्ट्राईक एंड विचार केला तर विजेंद्र पाटील. 35 धावा झालेल्या आहेत. मोठे फटके मारण्याचे प्रयत्न दोन्ही फलंदाजांचे चालू आहेत, पण कुठेतरी दोघांनाही बांधून ठेवलेलं आहे अरण्या 11 या संघाने. निहाल सुद्धा आता कुठेतरी खुश दिसतोय क्षेत्ररक्षण करताना. लॉंगॉनच्या दिशेने आपण बघू शकतात. ऑफच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. चला, 2 चेंडू 40 धावा. शेवटी धीरेंद्र पाटील यांच्या बॅटमध्ये चौका आला आणि एक चांगला वाईट सोडलेला आहे. धावसंख्येचा विचार केला तर चला, रिहान आणि मार्केट वाढलेले आहे. पहिल्या मॅच दुसऱ्या मॅच मध्ये विचार केला तर 200 रुपये पारितोषिक होते प्रत्येक विकेटसाठी आणि आता रिहानच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे सदन पाटीलजी यांच्याकडून. आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होताना. चला, जसं विकेटचं महत्व असतं ना, तर निर्धाव चेंडूचं सुद्धा महत्वाचं असतं. फुलटॉस चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि निहाल चुकी करताना दिसतोय. चेंडू जातोय. सॉरी 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 क्षमा असावी. जयेश चुकी करताना दिसतोय. कमॉन डीजे. 45. 4 चेंडू 45 धावा. सूर्य एक चांगली गोलंदाजी आणि एक चांगलं यष्टीरक्षक. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 45 धावा झालेल्या आहेत. चल, धीरू आउट झालाय म्हणजे स्टंपिंग होती, म्हणजे हा विकेट रिहानच्या खात्यात असणार आहे. बरोबर ना पंच? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मितेश पाटील फुलटॉस चेंडू चौकार मारलाय. कमॉन डीजे.
थँक्यू. चला थोडं वेळेचं बंधन असेल, थोडी घाई करायची आहे. अर्ना 11 बालाजी चॅलेंजर्स दोन्ही संघांना विनंती असेल, थोडी घाई करायची आहे, वेळेचं बंधन असेल. 50 धावेचं आव्हान असणार आहे. चला आता दोन्ही सलामीची जोडीचा विचार केला ना तर दोन्ही फलंदाज आता मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घालून खेळताना दिसत आहेत. साथी आणि संगतीचं खूप महत्व असतं, मग ते आयुष्य असो का क्रिकेट असू दे. चणा जर गुळासोबत खाला ना तर तो प्रसाद असतो, आणि तोच चणा जर दारूसोबत झाला तर तो चकना. म्हणजे आयुष्यात संगत कुठे असते तिला महत्व असतं, आणि साथीदाराला सुद्धा महत्व आहे. आता क्रिकेटच्या पडल्यावरती साथीदाराची महत्व असेल. या दोन्ही फलंदाजी सलामीची जोडीने विचार केला तर एक चांगली खेळ दाखवली आपल्याला. चला थोडी टीम मीटिंग कमी करायची आहे, थोडी घाई करायची आहे. चला सामना सुरू होताना दिसतोय. पहिला चेंडू कट केला हलक्या हाताने, फक्त दिशा दाखवली. कुशलचा विचार केला तर नेहमी ओपनचे सामने असू दे का बॉक्स क्रिकेटचे, पहिलं षटक महत्वाचे षटक हातात होतो, आणि तो भावेशच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. अर्ना 11 दोन विजयी पद त्यांच्या नावावर आहेत. नऊ प्लस चौका, 9 प्लस चौका कमांडीचे. थँक्यू. चला थोडी टीम मीटिंग कमी करायची आहे. चला चला लवकर लवकर. ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, आणि भावेश मात्र तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 2 चेंडू 6 धावा झालेले आहेत. तर जयश आतमध्ये आलेला आहे. शेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न, एक चांगलं क्षेत्ररक्षण. कुशल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पडले आहे तिथे स्टॉप झाली आहे चेंडू, कारण की हा निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडू 6 धावा. दिशा दाखवण्याचा प्रयत्न, एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल. 4 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कटचा कुठेतरी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, पण निर्धाव चेंडूची सांग धावताना 5 चेंडू 7 धावा. फुलटॉस चेंडू स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न,
आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. कम ऑन डीजे. अकरा. थँक्यू. डबल 1 म्हणजे 11 धावा झालेत आणि एक हादरा लागलेला आहे. चला आकाश करत गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. 11 म्हणजे 10 जर रिक्वायर्ड 100 होता, 1 रन जास्त झाले त्याच्यात. दिशा दाखवण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावची संधी. कुठे कुठे कन्फ्युजन होती. डोंगर पाडत फेकायचा की मारंबर पाडत. अजूनही कन्फ्युजन चालू आहे. डोंगर पाडत फेकायचा की मारंबर पाडत. आता बॉल फेकून झालाय तो डोंगर पाडत. सॉरी मारंबर पाडत फेकायचा होता. ठीक आहे. चांगला 2 धावा दिसल्या. 9 तरुण सॉरी अर्ना 11 या संघाकडून एक गुड रनिंग बिटवीन द विकेट. जयेश आणि प्रतीक कडून ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एक चांगली खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे. चौकाचा इशारा केलेला आहे. 2 चेंडू 17 धावा. स्वीप मारण्याचा प्रयत्न. फाइंडलीगचे क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचला. एकेरी धावने धाव फलकावरती भर होताना दिसते. 3 चेंडू 18 धावा. एक गडी बाद आहे. 3 चेंडू 18 धावा. लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू 18 धावा. डायरेक्ट थ्रो फेक यष्टीरक्षकाकडून आवाज आलेला आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना धाव संख्या आहे तिथेच. 5 चेंडू 18 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू मार्गस्थ. पुन्हा एकदा सुरेख शेवटचे 3 चेंडू निर्धाव चेंडू येताना दिसत आहेत आपल्याला. 18 धावा. 18 रन ऑन बोर्ड. चला थोडी घाई करायची आहे. वेळेचं बंधन असतं. चला श्रेयस आलेला आहे गोलंदाजी मारवरती. एक अष्टपैलू खेळाडू अशी याची ओळख आहे. ओपन क्रिकेट असो का बॉक्स क्रिकेट असतो, आपल्या नावाचा बोलबाला नेहमीच या खेळाडूने असतो. आणि पंचांकडे दादा मागितले जाते. कुशल पंचांना शोधतोय सध्या. एकेरी धावणी धावसंख्येत बरं धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा झालेल्या आहेत. स्वीप मारण्याचा प्रयत्न. एक रचनात्मक खेळी. एक चांगलं क्षेत्ररक्षक. बोललो तर लगेच 10 काढून देतील. सिगरेट वाल्याची समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे, लगेच 10 येतील. नाही सिगरेट नाही पेटा नाही काय. चला 2 चेंडू आणि 20 धावा झाल्यात. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. धीरेंद्र पाडी यष्टीरक्षक चेंडू वर येतोय, पण चेंडू काही करेक्ट नाही झाला. एकेरी धावने धावसंख्येत बरं लेग बायचा रूपात एक धाव वेळताना 21 रन बोर्ड. 3 चेंडू 21 धावा.
पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करताना दिसतोय. क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करताना दिसतोय. पुन्हा एकदा वळून मारण्याचा प्रयत्न आणि 1 रन. पंचांनी टॅपचा इशारा करून दाखवलाय. 1 बॉल बाकी असेल, शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 26 झाल्यात, 26. चला, एक चेंडू बाकी आहे अजून या षटकातील. चला, शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिलेगे रन 4 तो बेड़ा होगा पार. कमान डीजे. चला, थोडी घाई करायची आहे, टीम मीटिंग कमी करायची आहे, अन्यथा 4 ओव्हरचे सामने खेळावे लागतील. कितना भी समझ ले दोस्त, ये वक्त है, फिसलता जरूर है. चला, थोडी टीम मीटिंग कमी करायची आहे. अच्छा, पाणी पितात का? पिऊन घ्या सावकाश. थँक्यू. चला, 10,000 रिक्वायर्ड जनरेट असणार आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. डीबीएन लाईव्हचा विचार केला तर यांचं स्वतःचं सॉफ्टवेअर आहे, तिकडे आपण रिक्वायर्ड जनरेट स्क्रीनवर बघू शकता. 12-20. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकाराला. कमान डीजे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लालची पुरी बल आहे आणि जयेश तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय आपल्याला. कमान डीजे. थँक्यू डीजे. चला, निहाल आलेला आहे जयेश यांची जागा घेण्यासाठी आणि आकाश करत आता कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॉल गेलाय खांडीला आणि फाटा फुटलाय शेंडीला. निहालच्या बॅट मधून आलाय चौकार. कमान डीजे. थँक्यू. 38 रन ऑन बोर्ड. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असणार आहे. 9-12ची ही मॅच. आता येणारे चेंडू, प्रत्येक येणारे चेंडू निर्णायक चेंडू असेल, त्यासाठी हे षटक खूप महत्वाचे. येणारे 3 चेंडूवरती कळेल. आणि बॅट का किनारा और विकेट कीपर का सहारा नहीं मिलते हुए चेंडू जातोय लॉन्ग स्टॉप दिशेने सीमारेषा पार. कमान डीजे.
आता एज इट इज बॉल टू बॉलचं इक्वेशन 8 चेंडू आणि 8 धावा झालेले आहेत. दुसरा धावाचा प्रयत्न, धावचीची संधी वरच्या हँड वरती, एक चांगली डाय निहालने मारलेली आहे आणि पंचांकडे दाद मागितली जाते. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलेले आहे बघा. बॉक्स क्रिकेटचे सामने चालू आहेत. ओव्हरऑल मध्ये नेहमी बघतो आपण निहालला अशी डाय मारताना, रियान दिलेवन डोंगरपाडा या संघाकडून खेळताना. आता स्वतः बाहेर चाललेले आहेत म्हणजे धावचीत झालेली आहे. चौका माग पडेल. चला 7 चेंडू 7 धावा, बॉल टू बॉलची ही मॅच आहे. चांगला चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण घेऊन काढला. षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 44 रन बोर्ड आणि 4 षटक पूर्ण. आता शेवटच्या चेंडू 6 चेंडूवरती 6 धावा पाहिजे असतील अर्ना 11 आणि त्याबरोबर विचार केला तर बालाजी 11 या संघाला डिफेन्स करण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया डीजे. थँक्यू. चला कुमार पाटील आलेले आहेत गोलंदाजी मारवादी. आता हा 6 चेंडूचा खेळ, येणारा प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. क्रिकेटच्या सामन्यात हा प्रत्येक चेंडू एका संघासाठी कुठेतरी दुःखाचं पागड घेऊन साईडला असतो. त्यावरून दुसऱ्या संघासाठी विचार केला तर हा चेंडू सुद्धा आनंदाचा जल्लोष घेऊन उठतो. ह्याच्यामधला जो फरक समजू शकतो ना खेळाडू, तो खेळाडू पूर्णपणे खेळाडू वृत्ती सांगू शकतो आपण. आणि कुमार पाटील घाई करताना दिसतोय आणि एक डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता. आता 5 चेंडू आणि 6 धावा. एक रचनात्मक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, कारण की क्षेत्ररक्षक पुढे होते तर कॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. तर विजेंद्र पाटील यांचा विचार केला तर त्यांना सिली पॉइंटलाच उभं राहायचे वाटते. आता मिड विकेटला आलेले आहेत. फुल टॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय का? आता पंचांनी अजून इशारा नाही दिला पण डगआउट मधून आम्ही समजू शकतो चेंडू गेलाय सीमारेषा पार. कमान डीजे. आता पुन्हा एकदा समीकरण बदलले. 4-2 ची मॅच. सर्व खेळाडू सिली पॉइंट, शॉर्ट लेग, स्लीप, गल्ली सर्व काही बघू शकता. फुल टॉस चेंडू आणि धावचीची संधी. विजेंद्र पाटीलने डायरेक्ट समालोचन कक्षाकडे मारले आणि सतत तिसरा विजय ठरतोय अर्ना 11 हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन अर्ना 11 अँड वन्स अगेन हार्ड लक फ्रॉम बालाजी 11 संघ. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. कम ऑन डीजे.